पुन्हा माझ्यासाठी आपल्या चॅनल आज कशाकरिता तुम्ही इथं जमलेले आहात? आज 1 ऑगस्ट 1924 ला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे 11 जजांनी की बा SC ST आरक्षण रद्द करण्यात यावं, याचं वर्गीकरण करण्यात यावं, त्या निमित्ताने आम्ही सगळे पक्षाचे लोक, आम्ही सगळ्या संघटनेचे लोक इथे एकत्रित आलेलो आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षणाच्या भरोशावर हे 11 जज त्या संसदेमध्ये जाऊन बसलेले आहेत. यांची पहिले लायकी होती का? जेव्हा राजेशाही होती, जेव्हा तानेशाही होती, तेव्हा हे तिथं संसदेमध्ये का नाही जाऊन बसले? कारण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये संसदमध्ये जाऊन बसले आणि आज यांना खुर्च्या मिळाल्या, यांचे पोट भरलेले आहेत, यांचे घरदार चांगले आहेत. तर जे यांनी आमचा जो शिकलेला समाज आहे ते यांनीच वर्गीकरण केलेलं आहे. कारण एक सेकंड थांबा मॅडम, एक सेकंड. आम्ही म्हणजे आम्ही जो शिकलेला वर्ग आहोत, आमच्या आरक्षणामुळे आम्ही ऑफिसर बनलेला आहोत, IAS बनलेला आमचा समाज हा सामोर जात आहे. म्हणून यांच्या पोटामध्ये दुखत आहे, म्हणून हे कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. आता अवघ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता 2 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहे, मग कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहे. तर हे कुठेतरी आम्हाला झगडे आपसामध्ये लावून देतात. एखादी आंदोलन उभं झालं पाहिजे ह्या प्रवृत्तीचे हे कांड करतात. आमचं पूर्ण लक्ष इकडे होतात आणि हे आपल्या संसदेमध्ये बसण्याचं राजकारण करतात, विधानसभेमध्ये बसण्याचं राजकारण करतात. आणि हे जे आमचे ST SC लोक आहेत, जे जंगलामध्ये राहतात, जे पहाडामध्ये राहतात, ज्यांना घर राहायला नाही, त्यांनी आता त्यांचे वय सुद्धा कमी, शिक्षणापासून वंचित केलेलं आहे यांनी. कारण शिक्षण पूर्ण प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे आणि आमचा हा वर्ग शिकू शकत नाही. म्हणून यांनी काय केलं की आता हे वर्गीकरणाचा भाग काढलेला आहे. यांना असं वाटते की आम्हाला जनरल कोठ्यामध्ये काही मिळत नाही आणि SC ST लोकांना मिळत आहे. तर यांचं हे जर आपण आरक्षण खतम केलं तर आपले लोक समोर येतील. कारण हे त्यांचे हे षडयंत्र आहे. कारण यांचे लोक ड्युटीवर लागत नाही आहे, ऑफिसर नाही झाले, आमचे लोक जात आहे ऑफिसर पोस्टवर, कलेक्टर झाले, ते त्यांच्या पोटामध्ये खलत आहे. म्हणून ते आरक्षण आणि ज्या बाबासाहेबांनी आम्हाला स्कॉलरशिप दिली ते स्कॉलरशिप हे रद्द करण्याच्या मागे लागलेले आहेत. म्हणून हे वर्गीकरण केलेलं आणि या ST STचं आरक्षण हे रद्द करण्याच्या मागे लागलेलं. कुणाच्या भरोशावर गेले हे चोपटे? तिथं आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भरोशावर संसदेमध्ये गेलेले आहेत आणि ज्या संसदेवर संविधानावरती भारत देश चालते तिथल्या कलमा ह्या कापण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमचं जे आमच्या बापाने दिलेला हक्क हे हिसकावून आमच्यापासून घेतात. कदापि हे आम्ही मान्य करणार नाही. आज यांची राजेशाही, तानाशाही हे आम्ही मान्य करणार नाही. कारण आमच्या बाबासाहेबांनी संविधान दिलं नसतं तर यांची राजेशाही, तानाशाही चालली असती, पण संविधानावर देश चालते. बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलमा नमूद केलेले आहे की बा सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार. ब्राह्मण लोकांना कोणता आरक्षण मिळालेलं आहे? ब्राह्मण लोकांना आरक्षण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आता मिळालेलं आहे ना, आता मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये वर्गीकरण का नाही झालं? त्याच्यात वर्गीकरण याच्यासाठी नाही झालं. ते काय म्हणतात की आमचे जे लोक आहेत, मोजके लोक शिकतात, मोजके लोक ड्युट्या करतात, बाकीचे लोक व्यापार करतात, पण तुमचे लोक शिक्षणापासून जास्त हे झालेले आहेत. कारण त्यांना स्कॉलरशिप मिळते, त्यांना शिक्षणाचा लोन मिळते, आम्हाला नाही मिळत. हे त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे. तुमचा समाज हा समोर गेला आहे हे त्यांच्या समाजात. कारण आम्हाला पहिले त्यांनी गुलाम समजलेलं होतं, आता आम्ही त्यांची गुलामी पत्करत नाही म्हणून त्यांच्या डोळ्यात आला. म्हणून या जजांनी हे रद्द केलेला, हा निर्णय दिलेला. बरोबर. अजून कोणाला बोलायचं? जय भीम. आज संविधान चौकामध्ये पूर्ण भारतभर, जसं नागपूरला सुद्धा इथे संविधान चौकामध्ये आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि याची गरज का बरं आम्हाला भासवली? सरकारने एवढा कूटनीती करत आहे. तुम्हाला समोरून आमचं आरक्षण बंद करता आलं नाही, तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून केलं. आज मी गवईला विचारते, तू बिना आरक्षण घेतल्याने तू जज झाला आहे, तू बिना आरक्षण घेतल्याने तुझ्या परिवारातले लोक समोर गेले आहेत, तुम्ही वर्गीकरण करता, जनतेला सांगता की एकच पिढीला आम्ही आरक्षण देऊ, बाकीचे काय करतील? बाबासाहेबांनी संविधान सर्वात मोठ्या खुशीने समर्पण केलं होतं भारताला. परंतु म्हटलं होतं की जर याला चालवणेवाले योग्य लोक नसतील
किती चांगलं केलं तरीही त्या संविधानाला काही महत्त्व राहणार नाही आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. तुमच्यासारखे नकार दिला आणि तुझ्याकडून तिथे नाही झालं, तू असं केलं, परंतु जनता आहे, जनतेने जर तुला सत्तेवर बसवलेलं आहे तर जनता तुला एका दिवसात उतरवू शकते. हे फक्त काय करतात, आपसामध्ये मतभेद काढतात, मारामाऱ्या करायला लावतात, आंदोलन छेडतात, हिंदू बद्दल भडकवतात, मुस्लिम बद्दल भडकवतात, ओबीसी बद्दल आता आहेच इलेक्शन. त्यासाठी तुम्ही हे सगळे कूटनीती करत आलेले आहात आणि हे चालणार नाहीये. आज ही जनता आहे आणि ही जनता SC, OBC, ST आणखी मोमेडियन असतील हे सगळे एकत्रित आहेत. आज तुम्ही जर कुणाच्या आमच्या डोळ्यांमध्ये धूळ ठोकताय ना तरी आम्ही ते बघत नाही. आम्हाला लक्षात आलंय तुम्ही तुमची फक्त पोळी शेकत आहात, फक्त तुमच्या पोळी पुरतेच तुम्ही निर्धारित आहात. तुम्ही जनतेचं भलं कधीच केलेलं नाहीये, जनतेला फक्त बेरोजगारच केलाय. आज 10 वर्ष झाली सरकार येऊन, परंतु कुठे किती लोकांना लोकांनी रोजगार दिला आहे. मुलं आज ST, PhD करून बसले, रिक्षा चालवतात. चूक आहे तुमच्या याच्यावरती. ही सरकार आहे एकदम घटिया सरकार आहे. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. या लोकांनी वर्गीकरण केलं. हा वर्गीकरण यासाठीच केलं की आपसामध्ये हे भांडल्या पाहिजे. कारण सगळ्यांना किती पर्सेंट आहे STला आणि SCला? SCला किती पर्सेंट आहे? आपलं आरक्षण किती आहे? SCला 100मधून 13%. म्हणजे 13 लोक, काही सांगा, 13 लोकांमधून किती जाती आहेत SCच्या? 65, आता 68 जाती झाल्या. तिथूनही वर्गीकरण करते तर लोकांना किती अर्धी येणार का? म्हणजे एका भाकरीच्या किती तुकडे करत आहेत हे चुकीचं आहे. आणि ह्या लोकांना असं वाटतं की हे आपसामध्ये लढत राहतील, आम्ही आपली पोळी शेकून आम्ही आपली राजनीती करत राहून, एकाच्या 2 करत राहून, हर कलम आम्ही चेंज करत राहून हे डायरेक्ट संविधान बदलवू शकत नाही. तर ह्या प्रकारे हे संविधानाला छेडत आहे. अशा नालायकने असा खराबने एवढा काय बोलावा, याला लाज नाही असा गव्हर्नमेंटला, हा असा गव्हर्नमेंटचा धिक्कार आहे. आणि हा गव्हर्नमेंट म्हणतोय, आताचं जो सरकार आहे तो म्हणतोय की लाडकी बहीण योजना आणलाय, लॉलीपॉप द्यायला लोकांना. आमचाच पैसा, आमचा सगळ्यांचा आम्हाला 1500 रुपये देणार. आपल्या घरून तो